नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूयात सविस्तर बातम्या। एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांना प्रतीक्षा असताना शिवसेनेच्या गोठातून एक मोठी बातमी येत आहे। शिवसेनेच्याच माजी मंत्र्यांच्या नावाला तर पक्षातून विरोध असल्याची चर्चा होत आहे। शिवसेनेच्या आंतरिक कलहामुळे माजी मंत्र्यांना विरोध होतो का काय हा प्रश्न उपस्थित राहत आहे। या मंत्र्यांकडून कुठलंही काम होत नाही आणि फक्त आश्वासन मिळत असल्याची तक्रार या ठिकाणी करण्यात आली आहे। अब्दुल सत्तार यांच्या नावाला शिवसेना बरोबरच भाजपातून देखील विरोध असल्याची माहिती मिळत आहे। कुणाच्या नावाला विरोध आहे ते आपण पाहूया। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, परांडाचे आमदार तानाजी सावंत, मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील आणि दिग्रसचे आमदार संजय राठोड यांना ह्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना विरोध होत असल्याची बातमी मिळत आहे। या सर्वांना शिवसेनेकडूनच विरोध असल्याचे कळत आहे। या सर्व माजी मंत्र्यांकडून काम कमी आणि आश्वासनं देण्यात आल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी केल्याची माहिती आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।